ही अनेक वर्ष पै फ्रेंड्स लायब्ररी आणि डोंबिवलीमध्ये असणारे डोंबिवलीतील सर्व प्रायोजक असतील सर्वजण मिळून आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका असं एकत्र विद्यमातून पुस्तकांचा आदानप्रदानाचा कार्यक्रम करत असतात। परंतु आपणा सर्वांना माहीत आहे की 500 वर्षानंतर पूर्ण देशाला एक आनंद देण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं। 22 जानेवारीला भव्य असं श्रीरामाचं मंदिर हे अयोध्यामध्ये निर्माण होत आहे आणि त्याचा पूर्ण त्या मंदिरामध्ये रामलल्ला या स्वतः त्यामध्ये विराजमान होणार आहेत आणि याचा आनंद संपूर्ण देशामध्ये आहे आणि विशेष करून डोंबिवलीसारख्या शहरामध्ये तर आहेच। त्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे पुस्तकांच्या आदानप्रदानाच्या कार्यक्रमामध्ये विविध अशा उपक्रमांच्या माध्यमातून नवनवीन देण्याचं काम दरवेळी डोंबिवलीने दिलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पै फ्रेंड्स लायब्ररी आणि सर्व प्रायोजकांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून भव्य असं श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती पुस्तकांच्या माध्यमातून उभारण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे। 62,000पेक्षा जास्त पुस्तकं यामध्ये आपण पाहिलं असेल यामध्ये लागली आहेत। त्याचा कलश जो आहे तो कलश सर्व डोंबिवलीकरांच्या उपस्थितीमध्ये आज त्याचा कलशाचं ध्वजारोहण ज्याला म्हणतात ते आज झालेलं आहे। 19 तारखेला प्रत्यक्षपणे या पूर्ण पुस्तक आदानप्रदानाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। पुस्तकाचा आदानप्रदानाचा विषय हा पूर्ण देशामध्ये डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा सुरू झाला। त्याचं कारणच असं आहे की प्रत्येक वाचणाऱ्या प्रत्येकाला नवनवीन काही ना काहीतरी मिळालं पाहिजे, वाचनासाठी काही उपलब्ध झालं पाहिजे आणि या सर्व गोष्टींमध्ये इथे आल्यानंतर आपल्याला लक्षात येते लाखो पुस्तकं ही या ठिकाणी असतात। आपण आपल्याकडचं एक पुस्तक घेऊन यायचं आहे। पुस्तकांची किंमत यामध्ये कितीही असू शकते, परंतु आपण आपलं एक पुस्तक दिल्यानंतर आपल्याला त्या पुस्तकाच्या बदल्यामध्ये दुसरं एखादं पुस्तक आपल्याला घेऊन जाता येतं। हे असा एक वेगळा असा हा उपक्रम गेली अनेक वर्ष डोंबिवली शहरामध्ये होतो आहे। या सगळ्यामुळे वाचन संस्कृती जी आहे तिला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्याचं काम हे या शहरामध्ये केलं जातं आहे। विद्यार्थी म्हणजे शालेय विद्यार्थी असतील किंवा इतर अनेक जण की ज्यांना वाचनाची आवड आहे असे प्रत्येकजण या कार्यक्रमाला येत असतात। हजारोच्या संख्येने यामध्ये वाचक येत असतात। जय श्रीरामाचा नारा जगभर आहे आणि येत्या 22 तारखेला श्रीरामाचं मंदिराचं लोकार्पण होणार आहे। लोकांना त्या ठिकाणी भक्तांना दर्शन देखील मिळणार आहे आणि 22 जानेवारीला लोकार्पण सोहळा मोठ्या प्रमाणात होणार आणि प्रत्येक राज्यामध्ये रामाची प्रतिकृती जी आहे ती साकारण्यात येत आहे। त्याचं एक वेगळं भक्तांना एक अनुभव येण्यासाठी प्रदर्शन देखील केलं जातं आहे। असंच एक प्रदर्शन आहे डोंबिवलीतील पै लायब्ररी आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन असेल, डोंबिवली एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आज डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलामध्ये जवळपास 60,000हून अधिक पुस्तकांचं या ठिकाणी एक श्रीरामाचं मंदिर जे आहे ते या ठिकाणी त्याची प्रतिकृती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे। तुम्ही बघू शकता असं हुबेहूब हे श्रीरामाचं मंदिर जे आहे ते डोंबिवलीच्या सावळाराम क्रीडा संकुलामध्ये उभारण्यात आलेलं आहे। त्याचा फ्लोरिंगचा आपण जर विचार केला तर जवळपास 40 बाय 80 आणि हा उंचीला जो आहे तो 50 फुटापर्यंतचा हा प्रतिकृती जी आहे या मंदिराची साकारण्यात आलेली आहे आणि हे मंदिर कशा पद्धतीने साकारण्यात आलेलं आहे त्याची नेमकं संकल्पना काय आहे। फ्रेंड्स पै लायब्ररी जी आहे त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि ही प्रतिकृती साकारण्यामध्ये खरं पाहिलं तर एक तरुण आहे, त्यांनी हे मंदिर जे आहे ते साकारलेलं आहे। तुझं नाव काय आणि कशा पद्धतीचा हा सगळा प्रयत्न होता तुझा आणि किती दिवस लागले ते सगळं साकारायला तुला? नमस्कार, मी सिद्धेश बागवे, मी सेट डिझायनर आहे, मी फाईन आर्टिस्ट पण आहे आणि 2 महिन्यापूर्वी साधारणतः 2 महिन्यापूर्वी सरांचा कॉल आला। त्यांनी माझं गेल्या वर्षीचं काम बघितलं होतं आणि सरांचा कॉल आला की ह्या वर्षी तुला म्हणजे
बोलवून घेतला त्यांनी माझ्या ऑफिसमध्ये आणि एक फोटो माझ्यासमोर दाखवला. तर तो राम मंदिराचाच फोटो होता. अयोध्येमधला जी फोटोकॉपी पहिली प्रिंट व्हायरल होत होती त्यातला तो फोटो होता आणि मला बोलले की हे तुला बनवायचं आहे. तेव्हा तर मी हो बोलून बसलो, पण नंतर माझ्या डोक्यात जे चक्र चालू झाले, मी थोडा टाईम घेतला. त्याच्यानंतर पुस्तकांमध्ये राम मंदिर साकारायचं खूप मोठं चॅलेंज होतं आणि सरांचा सहयोग खूप होता. जे जे मला लागणारं रॉ मटेरियल होतं ते सगळं सरांनी पुरवलं आणि मुळात सरांनी माझ्यावरती एवढा विश्वास ठेवला म्हणून ही गोष्ट साकारू शकली. आता ही गोष्ट साकारताना साधारणतः 60 ते 65 हजार पुस्तकं इथे लागलेली आहेत. तुम्ही बघत असाल मागे की पुस्तकांची साईज कमी जास्त आहे. तर साधारणतः 10 दिवस आम्हाला पुस्तकं शॉर्टलिस्ट करण्यातच गेली. आम्ही त्याच्यामध्ये साईज, कलर, थिकनेस, किती वजन आहे, काय त्याचा सगळा विचार करून किती लोडची पुस्तकं वरती गेली पाहिजेत ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण आर्मेचर उभं करून मग ती पुस्तकं वरती लावत गेलेलो आहोत. श्रीरामाचा मंदिराचा उत्सव हा जगभर म्हटलं तरी काय हरकत नाही सुरू आहे आणि श्रीरामाची प्रतिकृती जी आहे, जे मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा आपल्याला योग मिळाला, याबद्दल कसा आनंद वाटतो आपल्याला? त्या योगाचं पूर्ण इम्पॉर्टन्स मी सरांनाच देईन की मला एक आर्टिस्टला अयोध्येत जाऊन ते साकारताना आलं. त्यांनी मला डोंबिवलीमध्येच आपल्या ज्या सांस्कृतिक नगरीमध्ये साकारण्याचं मान मला दिला, माझ्यावरती विश्वास ठेवला. त्याबद्दल मी सरांचे खूप आभार मानतो. सर काय सांगाल, गेली 5-6 वर्ष अनेक संकल्पना आपल्या मनामध्ये असतात आणि त्या प्रत्यक्षात तुम्ही या ठिकाणी साकारताय, कल्याण डोंबिवलीकरांना हे सगळं खुलं करून देताय, कशा संकल्पना सुचतात आपल्याला सगळ्या? वाचन संस्कृती कशी वाढवायची हा नेहमीच माझ्या मनात विचार असतो आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम वगैरे करत असतो. त्याच्यातलाच हा एक उपक्रम पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन. म्हणजे लोक आपापल्या घरातली वाचून झालेली पुस्तकं इकडे घेऊन येतात आणि त्याच्या बदल्यात दुसरी पुस्तकं घेऊन जातात आणि हे गेले 5 वर्ष झाले, हे 6वं वर्ष आहे आणि प्रचंड म्हणजे ह्याला लोक आतुरतेने वाट बघत असतात की पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन कधी आहे. तर मला कॉल्स येतात, मेसेजेस येतात आणि हे आपण जानेवारीमध्ये करतो. आता ह्याच्यासाठी एकतर म्हणजे जागा लागते आणि त्याच्यानंतर प्रचंड खूप मोठ्यामध्ये पैसा लागतो आणि एक खूप मोठी टीम पण लागते. टीम आहे, जागा आहे, सर्व आहे. फक्त निधी उभारायचं थोडंसं हे होतं, ते पण हळूहळू ते सॉल्व झालं. तर यावर्षी आपल्याला माहितीच आहे की 22 जानेवारीला आत्ताच काही दिवसांनी अयोध्ये येथे राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती आहे. तर ह्याचा विचार करून की आपण काहीतरी वेगळं करूया, की आपल्याकडे काय आहे, आपलं मटेरियल काय आहे, आपल्याला लोकांना काय द्यायचं आहे, ह्याचा विचार केला. की जर मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला असं एक पोस्टर दाखवलं होतं की ज्याच्यामध्ये असं रामाला असं कैद करून ठेवलेलं असं एक हे दाखवलं होतं. तेव्हा मला वाटलं आपल्या देशामध्ये जर राम जर हे नाही आहे, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तर हे काहीतरी वेगळं आहे. तेव्हापासून विचार होता की हे मंदिर कधी तयार होते आणि बरोबर तो मुहूर्त आता या जानेवारीमध्ये आलेला आहे 22 तारखेला. तर त्याच्या आधी आपण पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन याच महिन्यामध्ये घेतो. तर त्याच्या आधी आपण एक मोठं काहीतरी करूया की ज्याच्या करून लोक अट्रॅक्ट होतील आणि जास्तीत जास्त वाचनाचा प्रचार आणि प्रसार होणार. अशा पद्धतीने एकंदरीतच कल्याणमध्ये डोंबिवलीमध्ये हा मंदिर जे आहे ते या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे. श्रीरामाचा वनवास जो आहे तो जवळपास 500 वर्षाचा वनवास संपलेला आहे आणि त्या 22 जानेवारीला खरं पाहिलं तर राम मंदिर याचं लोकार्पण होणार आहे. मात्र पूर्ण देशभरामध्ये रामांच्या मंदिराचा लोकांना फार उत्साह आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये अशा पद्धतीच्या प्रतिकृती ज्या आहेत त्या साकारण्यात येतात आणि डोंबिवलीमध्ये 19 तारखेला नागरिकांसाठी हे मंदिर जे साकारण्यात आलेलं आहे त्याची लोकार्पण होणार आहे, त्याचं उद्घाटन होणार आहे. आणि आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कलशपूजन झालेलं आहे आणि हा जल्लोष जो आहे तो संपूर्ण श्रीरामाचा जो जल्लोष आहे तो संपूर्ण देशभर गाजत आहे. जय श्रीराम. सुरेश काटे, एबीपी माझा, डोंबिवली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.